सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायलीला सगळीकडे शोधून अर्जुन हा घरी येतो आणि लगेचच इन्स्पेक्टरला कॉल करून म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, माझी बायको मार्केटमध्ये फुलं आणायला गेली होती आणि तिथे ती मिसिंग झाली. मी तिचा सगळीकडे शोध घेतला पण ती आम्हाला सापडत नाहीये, तेव्हा मी तुमची हेल्प मागतोय. तर लगेचच इन्स्पेक्टर म्हणतात की अजून 24 तास झालेले नाही आहेत. तर अर्जुन म्हणतो की सर, 24 तास अजून झाले नाही म्हणून तर मी तुमची हेल्प मागतोय. त्यानंतर लगेचच अर्जुन म्हणतो की ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब, मी माझ्या बायकोचा फोटो आणि आयडेंटिटी लगेच तुम्हाला पाठवतो. तेव्हा ते सर्व ऐकून लगेच तन्वी विचार करते की अर्जुनने तर एवढ्या लवकर इन्स्पेक्टरला सुद्धा कामाला लावलं. तन्वी म्हणते की एवढ्या लवकर त्याच्या बायकोला शोधायला एवढी घाई करायची या अर्जुनला तरी काय हौस होती, आणि आता मला माझा प्लान सुरू करायलाच हवा. इकडे आता कल्पना सुद्धा कुसुमला घेऊन आता सोप्यावर बसलेली असते. तेवढ्यात आता तन्वी ही अस्मिताला म्हणते की अस्मिता, जरा तू माझ्या सोबत चल बरं, आणि लगेचच अस्मिताला घेऊन तन्वी ही बाजूला जाते. इकडे आता पटकन विमल ही कल्पना आणि कुसुमला चहा आणून देते. तर आता इकडे सायली समोर पुन्हा तिच्या मनाचा भास होऊन अर्जुन आलेला असतो, आणि आता सायली सुटण्यासाठी धडपडत असताना लगेचच अर्जुन म्हणतो की मिस सायली, असे करून काही उपयोग नाही, त्याचा तुम्हाला जास्त त्रास होईल. तर आता अर्जुनने सायलीला रिलॅक्स राहायचे सांगून सायलीची ताकद तशीच जपून ठेवण्यासाठी आता सायलीला बोलतो. तर आता अर्जुन म्हणतो की मैपतच्या गुंडांशी तुम्हालाच लढायचंय सायली. अर्जुन म्हणतो की आणि मी तुमच्या सोबत आहे. तुम्हाला मी नेहमी सांगतो की तुमच्याकडे कोणता जरी प्रॉब्लेम आला तरी त्यामध्ये मी कायम तुमच्यासोबत आहे मी सायली. तर सायली ही मान हलवते. तेवढ्यात आता दोन गुंड हे सायलीकडे येतात आणि सायली त्यांना बघताच लगेचच सुटण्यासाठी प्रयत्न करू लागते. तेवढ्यात आता एक गुंड सायलीच्या डोळ्यावरती काळी पट्टी बांधतो. इकडे आता तन्वी ही अस्मिताला एका रूममध्ये घेऊन येते. तर अस्मिता म्हणते की अगं तन्वी, मला इकडे का अशी घेऊन आलीस? तर तन्वी म्हणते की कारण बाहेर कोणीच आपलं ऐकत नाहीये आणि मला खात्री आहे की ती सायली नक्कीच पळून गेली. तन्वी म्हणते की आश्रमात असताना सुद्धा अधूनमधून ती अशीच पळून जायची बरं का अस्मिता, आणि नुसती पळूनच नाही जायची तर घरातले पैसे वगैरे घेऊन सुद्धा पळून जायची. तर आता तन्वी म्हणते की काय आहे ना मधुभाऊ, मग तिच्या समोर हातपाय पसरायचे आणि तिला पुन्हा घेऊन यायची. तर आता अस्मिता म्हणते की किती हॉरिबल आहे. तर तन्वी म्हणते की तिला कळलं असणार की या घरात आता तिचे काही फार दिवस राहिले नाही म्हणून. तन्वी म्हणते की त्या सायलीने आता ठरवलं असेल की बस झालं आता हा त्रास, आणि आता हाताला जे लागेल ना म्हणजे सोनं नाणं पैसे वगैरे काही ते घेऊन आता आपण पळून जाऊयात. तन्वी म्हणते की आता कॅश जरी घेऊन ती पळून गेली असणार तरी आपण ते प्रूव्ह कसं करणार, कारण पैसे जरी गेले तरी अर्जुन तिच्या विरुद्ध काही पोलीस कंप्लेंट करणार नाही ना. तर अस्मिता म्हणते की बरोबर आहे तन्वी तुझं. तन्वी म्हणते की आपण एक काम करूयात ना अस्मिता, आपणच घरातले काही दागिने चोरूयात, ते सायलीने चोरले असे आपण दाखवूयात ना पूर्णाई समोर. तेव्हा अस्मिताला सुद्धा तन्वीची आयडिया पटलेली असते. तन्वी म्हणते की अशाने तिचा परस्पर काटा निघेल अस्मिता. तर हसतच अस्मिता म्हणते की तन्वी किती सॉलिड आयडिया आहे. अस्मिता म्हणते की थांब मी आलेच, आणि अस्मिता आता दागिने चोरायला जाते. इकडे आता साक्षी ही महिपत शिकरेच्या पुन्हा गेट समोर येते आणि त्या गुंडांना म्हणते की सायलीच्या डोळ्यांना व्यवस्थित पट्टी बांधली ना. तेव्हा ते गुंड म्हणतात की हो अगदी व्यवस्थित बांधली. तेवढ्यात आता तन्वीचा साक्षीला कॉल येतो आणि तन्वी म्हणते की साक्षी, एक मस्त अपडेट आहे. मी ना आमच्या घरी आता एक मस्त सॉलिड प्लान केला आहे. तन्वी म्हणते की त्या प्लानमुळे सायली ही किडनॅप झाली हे कुणालाच कळणार नाही. तर साक्षी म्हणते म्हणजे? तर तन्वी म्हणते की मी असा प्लान करते की सायली घरातले दागिने घेऊन पळून गेली. तर साक्षी म्हणते की अरे वा, किती मस्त प्लान केला आहेस तन्वी तू. साक्षी म्हणते की तुला एवढ्या घाईमध्ये एवढा खास प्लान कसा सुचला? तर तन्वी म्हणते की मला 2 लाख घ्यायचेत ना तुझ्याकडून साक्षी. तन्वी म्हणते की आता साक्षी तू एक काम कर, सायलीचा फोन तुझ्याकडे आहे ना, तेव्हा त्या मोबाईलमधून तू अर्जुनला एक मेसेज पाठव. तर तन्वी म्हणते की अर्जुनला नको, तू कल्पना मामींना कर. सायलीच्या मोबाईलमध्ये आई या नावाने तिचा फोन सेव्ह असेल बहुतेक. तर तन्वी म्हणते की तू असा मेसेज पाठव की सायली कशी स्वतःवरून घर सोडून गेली ते. तन्वी म्हणते की तू जर साक्षी असं केलं तर मग सायलीला जे शोधू राहिलेत ना ती मोहीम ताबडतोब थांबेल. तर लगेचच साक्षी म्हणते की ब्रिलियंट आहे मी, आणि ताबडतोब मेसेज करते. तर आता लगेच साक्षी फोन कट करते. तर तन्वी म्हणते काय बाई आहे, साधी थँक्ससुद्धा नाही म्हटली, पण जाऊ दे मला पैसे मिळणार आहे. तर आता इकडे साक्षी ही सायलीला बांधलेल्या त्या रूममध्ये येते.
लगेचच सायली ही सुटण्यासाठी धडपड करत असते. गुपचूप आता साक्षी ही सायलीच्या जवळ जाऊ लागते. त्यानंतर आता साक्षी ही सायलीची ती बॅग घेते आणि त्या बॅगमधील सायलीचा मोबाईल आता बाहेर काढू लागते. तर आता एवढ्यात साक्षीला पुन्हा तिचा मोबाईल येतो. तर आता लगेच गुंड हे सायलीला म्हणतात की गप्प बस, नाहीतर तुला कापून टाकील. आणि मोबाईलवर बोलण्यासाठी आता साक्षी ही पुन्हा बाहेर येते. तर आता साक्षीला अण्णाचा फोन आलेला असतो. साक्षी म्हणते बोला ना अण्णा. तर अण्णा म्हणतात की माझ्या मोबाईलवर तुझे 17 मिस कॉल आहे. माझ्या माणसांनी काही कांड केलं का? तर आता साक्षी म्हणते की तसं काही नाही आहे, पण तुम्ही कधी निघताय? तर लगेचच अण्णा म्हणतात की मी आता निघतोय साईटवरून, पण झालं तरी काय? तर तेवढ्यात पाठीमागून चैतन्य साक्षी असे हाक मारून साक्षीच्या पाठीमागे येतो. तर साक्षी ही चैतन्याला बघते आणि महिपत आता चैतन्याचा आवाज ऐकून म्हणतो की चावीचं खेळणं आलं वाटतं, दे त्याला चावी. तर फोन कट करत साक्षी चैतन्याला म्हणते की काय झालं? तर चैतन्य म्हणतो काय झालं काय? अगं आपण डिनरला जाणार होतो आणि मी तुझी किती वाट बघतोय. तर आता साक्षी म्हणते की आय एम सॉरी. अरे चैतन्य, मी तर विसरूनच गेले होते आणि चल. तर आता चैतन्य म्हणतो की साक्षी काही टेन्शन आहे का? तर साक्षी म्हणते काही नाही. तेव्हा लगेच चैतन्य म्हणतो की आलोच मी, आणि चैतन्य तेथून निघून जातो. तर आता इकडे साक्षी विचार करते की या मूर्खाला काहीच कळलं नाहीये, पण आता अण्णा आल्यानंतर त्यांना मी कसं फेस करू. इकडे आता अर्जुनला इन्स्पेक्टरचा मेसेज येतो. तर अर्जुन म्हणतो की आपल्याला इन्स्पेक्टर साहेबांचा मेसेज आलाय आणि मार्केटमधील ते आपल्याला CCTV फुटेज मिळवून देतात. तर त्या आधारे आपल्याला काहीतरी क्ल्यू काढता येईल. तर कुसुम म्हणते इन्स्पेक्टर येण्या अगोदर आपण सायलीला महिला आश्रमात बघून येऊ का? तिथेच एक जागा राहिली की जिथे आता आपण अजून सायलीला शोधलं नाही ती. तर आता अर्जुन लगेच अश्विनला म्हणतो की चल पटकन अश्विन. आणि अश्विन जाऊ लागताच पाठीमागून थांब अशी हाक मारत अस्मिता तिथे येते. सर्वजण आता अस्मिताकडे बघतात. तर आता लगेचच अस्मिताने ते मोकळे सोन्याचे दागिन्याचे बॉक्स आणलेले असतात. तर अस्मिता म्हणते कुणी कुठेही जायची गरज नाहीये. तेव्हा कल्पना म्हणते की आता अस्मिता तुझं काय हे नवीन? तेव्हा आता तन्वी म्हणते की हे सर्व काही नाटकं नाहीत अगं पूर्णाई, हे सर्व तुझ्या दागिन्याचे बॉक्स आहेत, पण हे सर्व रिकामे आहे. तेव्हा लगेचच पूर्णाईला मोठा धक्का बसतो आणि ते सर्व बॉक्सेस रिकामे असून त्यातील दागिने गेल्याचे आता पूर्णाई आणि प्रताप सगळ्यांसमोर आलेले असते. तर आता पूर्णाई म्हणते की माझे दागिने कुठे गेले? तेव्हा अस्मिता म्हणते की अगं हे बॉक्सेस तुझ्या रूममध्ये रिकामे पडले होते. तर ते ऐकून आता पूर्णाई तोंडाला हात लावते. तर आता अस्मिता म्हणते की पूर्णाई याचा अर्थ तुला कळतो का? तर पूर्णाई म्हणते काय? तर लगेचच तन्वी म्हणते की याचा अर्थ स्पष्ट आहे की अर्जुन तुझी बायको हे सर्व पूर्णाईचे दागिने घेऊन आणि ते चोरून पळून गेली. तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसतो. तर अर्जुन म्हणतो की तन्वी तू काय बोलतेस? ही ते सिच्युएशन काय आहे तुला कळतंय का? तर अस्मिता म्हणते की अरे अर्जुन ती काय चुकीचं बोलते. अस्मिता म्हणते की घरात सगळे अभिषेकाच्या गडबडीत होते अर्जुन, आणि त्याचा फायदा उचलून सायलीने ते दागिने चोरले. तर आता मग बेलाचे पानं आणण्याचं निमित्त करून ती सायली पसार झाली. ते ऐकून बोट करत कल्पना म्हणते की अस्मिता बस झालं. तर लगेच प्रताप म्हणतो की 1 मिनिट. प्रताप म्हणतो की हे जर खरं नसेल कल्पना तर मग पूर्णाईचे दागिने गेले कुठे? तर अस्मिता म्हणते अगदी बरोबर. तर लगेचच पूर्णाई म्हणते की अरे माझे खूप दागिने होते रे. तर आता अश्विन म्हणतो की पूर्णाई तुझ्या रूममध्ये परत एकदा चेक कर. तर लगेचच पूर्णाई म्हणते बरोबर आहे, आणि लगेच तन्वीला म्हणते की तन्वी चल बरं माझ्यासोबत. तर आता पूर्णाई तन्वीला घेऊन जाऊ लागताच इकडे अस्मिता म्हणते की अर्जुन तुझ्या बायकोची लायकी तर मला माहिती होती, पण ती इतकी सराईत चोर असेल असे मला वाटलं नव्हतं. तर लगेच बोट करत लगेच अर्जुन म्हणतो की अस्मिता तू गप्प बस मग, नाहीतर मी विसरेल तू माझी मोठी बहीण आहे म्हणून. तेव्हा कुसुम म्हणते की ती तन्वी तिला तर कांगावा करण्याची सवयच आहे. तर कुसुम म्हणते की पण सायली असं काही करणार नाही. तेव्हा लगेच अस्मिता म्हणते की असं तुला वाटतंय कुसुम? आता ती सायली आमच्या पैशावर तिकडे मजा मारत असेल. हे ऐकून आता अर्जुनला राग येतो आणि रागाने अर्जुन हा अस्मिताला मारण्यासाठी हात उगारतो आणि पुढे येतो. तेवढ्यात पाठीमागून पूर्णाई तिथे येत म्हणते की अर्जुन हात मागे घे, आणि लगेच पुढे येत म्हणते की माझ्या खोलीमध्ये दागिने नाहीयेत. तर लगेच ते ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसतो. तेव्हा अस्मिता म्हणते की अर्जुन आता बोल ना आणि मार ना मला. अजून तुला किती पुरावे हवेत? तर अर्जुन म्हणतो की मला तुम्ही किती जरी पुरावे दिले ना तरीसुद्धा माझ्या या गोष्टीवरती विश्वास बसणार नाही. तर आता कुसुम हात जोडत म्हणते की सायली खूप निरागस मुलगी आहे, ती असं काही करणारच नाही. तर प्रताप म्हणतो की आता तरी मान्य करा की ती मुलगी बदमाश आहे म्हणून. एवढ्यात आता तन्वी तिचा मोबाईल बघू लागते. इकडे आता जेवण करण्यासाठी साक्षी आणि चैतन्य हे हॉटेलवर आलेले असतात. हॉटेल समोर येतात. चैतन्य म्हणतो की इथे तर खूप गर्दी दिसते वाटतं.
चैतन्य आतमध्ये जाताच आता इकडे साक्षी हा मोबाईल चार्ज करत असते. इकडे आता पूर्णाईला काळजी करू नको असे म्हणत प्रताप आणि तन्वी बसायला सांगतात. लगेचच अर्जुन म्हणतो की तुम्ही माझं ऐका, सायली पळून गेलेली नाहीये. तर आता इकडे सायलीचा मोबाईल गाडीमध्ये चार्ज होताच साक्षी आता सायलीच्या मोबाईलवरून आता मेसेज टाईप करते आणि तो मेसेज आता कल्पनाच्या मोबाईलवर सोडून देते. ते मेसेज आलेला बघून लगेच कल्पना तो मोबाईल अर्जुनला दाखवते आणि म्हणते की अर्जुन हे बघ सायलीचा मेसेज. पटकन मोबाईल घेऊन अर्जुन तो मेसेज वाचू लागतो. त्यामध्ये लिहिलेले असते की आई यापुढे मी त्या घरात राहणार नाही. पुढे अर्जुन वाचू लागतो की सायलीने लिहिलेले असते की ज्या घरात फक्त माझ्यावर आरोपच होतात त्या घरात मी राहणार नाही आणि ते घर सोडून जाते. तुम्ही तरी मला समजून घ्या म्हणून मी मेसेज करते आणि माझी वाट बघू नका असे आता त्या मेसेजमध्ये अर्जुन वाचतो आणि कल्पना तोंडाला हात लावते. त्यामध्ये लिहिलेले असते की आता माझी वाट बघू नका, यापुढे आपला संबंध संपला. तेव्हा अर्जुनला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. तर आता लगेच अर्जुनला खूप राग येतो आणि अर्जुन म्हणतो की हे सगळं खोटं आहे, माझी सायली असं कधीच करणार नाही. आणि लगेचच म्हणतो की हा कुणाचा तरी मोठा डाव आहे आणि आता मला तो डाव उधळून लावण्यासाठी काहीतरी वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल असे म्हणत आता ताबडतोब हा अर्जुन आता सुभेदारांच्या घरातून बाहेर पडतो. तर आता इकडे अर्जुन हा गणपती बाप्पाच्या मंदिरात येतो. बाप्पाला म्हणतो की मी सायलीशिवाय जगू शकत नाही, काहीही कर बाप्पा पण माझ्या सायलीला सापडू दे आणि मला त्यासाठी काहीतरी संकेत दे. त्याच वेळेस आता गुंड हे सायलीला मैपशिखरेच्या घरातून बाहेर काढतात आणि पुन्हा त्या ओमिनी बसमध्ये बसून आता घेऊन जाऊ लागतात. आणि त्याच वेळेस आता ती ओमिनी गणपती बाप्पाच्या त्या मंदिरासमोरून जात असताना अर्जुनचे लक्ष पाठीमागे जाते आणि काचातून सायली ही अर्जुनला दिसते आणि मोठ्याने सायली असे ओरडत मंदिरातून पळतच वाऱ्याच्या वेगाने धाव घेऊन आता अर्जुन त्याच्या गाडीतून त्या गुंडांच्या गाडीचा पाठलाग करतो आणि त्यांना गाडी आडवी घालत आता अर्जुन त्या गुंडांना एकेकाला यमाचा दरवाजा दाखवतो आणि त्या गुंडांची आता अर्जुनने कुत्र्यासारखी धुलाई केलेली असते. आणि लगेच गाडीतून दरवाजा उघडत मोठ्याने अर्जुन सर असे ओरडत आता सायली ही पळतच अर्जुनकडे येते आणि अर्जुनला मिठी मारते आणि अखेर अर्जुनला सायली मिळालेली असते आणि अर्जुनला खूप आनंद झालेला असतो. आता दबंग स्टाईलने गुंडांना यमाचा दरवाजा दाखवून अर्जुनने सायलीची सुटका केलेली असते. तर आता सायली तो बाईकमधला पेन ड्राईव्हचा पुरावा कसा अर्जुनच्या मदतीने बाहेर काढते आणि महिपत साक्षीला कसा जेलचा रस्ता दाखवते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.